लास्ट सेशन मध्ये आपण काय बघितलंय की सबस्ट्रिंगचे प्रॉब्लेम बघितलेत आणि त्याला ऑर टाइप बघितलाय. तर ह्या सेशन मध्ये आपण काय बघणार आहे, एंडिंग विथचे प्रॉब्लेम बघणार आहे आणि ऑर टाइप बघणार आहे. किंवा एंडिंग विथ असेल आणि ऑर असेल तर आयदर एंडिंग विथ 1-1 व्हायला पाहिजे किंवा एंडिंग विथ 2-2 व्हायला पाहिजे. मग आता जेव्हा एंडिंग विथ आहे तेव्हा जेवढे तुम्हाला एंडिंग विथ सांगितलेले असतील तेवढे तुमचे फायनल स्टेट येतात. सबस्ट्रिंगला कसं होत होतं, तुमचं काही असू दे सबस्ट्रिंग, फायनल स्टेट एकच येत होती. कारण की सबस्ट्रिंग असेल तर आपण फायनल स्टेट नंतर काय करतो, लूप लावतो. पण आता एंडिंग विथला तसं नाही, कंपल्सरी एंड विथ 0-0 व्हायला पाहिजे किंवा 1-2 व्हायला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे दोन स्ट्रिंग आहेत पण एंड 0-0 वेगळं आहे आणि एंड 1-2 वेगळं आहे. म्हणजे एंडिंगचा प्रॉब्लेम असेल तर जेवढे स्ट्रिंग्स आहेत तेवढ्या तुमच्या फायनल स्टेट येणार आहे. म्हणजे याचा बेसिक ड्रॉ करताना तुम्ही कसं ड्रॉ करणार, 0 0 Q2 ही एक वेगळी फायनल स्टेट आणि काय आहे 1-2 1. आता इथे खाली 1 का घेतला कळालं ना, कारण की वेगळे इनपुट सिम्बॉल आहे. 2 म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये तुमच्या फायनल स्टेट किती आल्या, 2. कळालं. मग आता पुढे आपण सॉल्व्ह करायला घेऊया. इथे मी स्ट्रिंग लिहून ठेवलेला आहे. एकतर मला 0-0 चालेल किंवा 1-2 चालेल. मग Q0 वरून प्रोसेस काय व्हायचं राहिले, 0-1-2 आहे ना, काय व्हायचं राहिले 2. 2 नंतर काय पाहिजे एंडिंगला, कुठलीच मॅच होत नाही ना, 0-0 पण चालेल किंवा 1-2 पण चालेल. ह्या दोन्ही कुठून मिळतात, Q0 वरून. म्हणून 2 चं लूप Q1 ला आले. Q1 ला आल्यानंतर प्रोसेस काय झाला, 0. इथून पुढून Q1 वरनं 0. मग आता 1 राहिला, हा सॉरी 1 राहिला आणि 2 पण राहिला. मग आता 1 नंतर एंडिंग विथ साठी कुठली मॅच होते, 2. 1 ऑलरेडी आहे ना, म्हणजे 0-1-2 आला तरी पण मला सक्सेसच मिळणार, बरोबर. म्हणजे इथे मला 2 लागेल. फक्त सक्सेसचा 2 कुठून मिळतोय, Q3 वरून मिळतोय, बरोबर. म्हणून मी इकडे 1 साठी आले. त्यानंतर 2 आला, 0-2 आला तर मग कुठली मॅच होते, काही चालेल ना यातलं, 0-0 पण चालेल आणि 1-2 पण चालेल. कुठून मिळतात हे 0-0-1-2, Q0 वरून. एंडिंग विथ आहे त्यामुळे इथे आपण लूप टाकलेले नाही. Q3 वरून Q2 वरून मला 0-1-2 तिन्ही सिम्बॉल मला प्रोसेस करायचे आहेत. 0-0 1 2 आणि 0. 1 आला तर काय पाहिजे, 2. फक्त 2 पाहिजे. कुठून मिळते कार्तिकी 2, Q3. कोणासाठी 1. आता 2 आला तर 0-0 किंवा 1-2 काही चालणार आहे. कुठून मिळत आहे आणि 0-0-0 रिपीटेड सिम्बॉल 0-0-0 तो सक्सेस स्टेट आहे ना. 0-0 एकदा आलेला आहे, तीच आपली सक्सेस स्टेट आहे. त्यामुळे इथे मी 0चा लूप टाकणार आहे. मी सांगितलेलं आहे लास्ट सेशन मध्ये पण की जेव्हा तुमचे रिपीटेड सिम्बॉल असतील आणि एंडिंग विथ असेल तर मग त्या केस मध्येच फक्त काय येणार आहे, लूप येणार आहे, जो आता इथे आला. हा एवढा पार्ट झाला. आता पुढचा पार्ट Q3. Q3 ला काय रीड केलंय, 1. प्रोसेस काय झालं, 2. राहिले कुठलं, 0 आणि 1. मग मला सांगा 0 नंतर फक्त 0 पाहिजे. मग सक्सेसचा 0 कुठून मिळतोय, Q1. म्हणून इकडे येणार. कोणासाठी 0. 1 नंतर 2. 1 नंतर 2 पाहिजे. कुठून मिळतो हा 2, सक्सेसचा 2. मग काय करू सांगा, लूप. इथूनच मिळतो ना, ह्याच स्टेट, त्याच करंट स्टेट वरून मिळत असेल तर लूप. कोणाचा 1चा. आता Q4. Q4 ला येताना मी 1-2 रीड केला. प्रोसेस व्हायचं काय राहिलंय, 0-1-2. 0 नंतर काय पाहिजे, कुठं मिळतं, कुठं मिळतं Q1 ला. 1 नंतर 2 कुठं मिळतं, 2 सक्सेसचा 2 Q3. आणि इथे 0-0 पण चालेल, कळतंय काय बघी, 0-0 पण चालेल आणि 1-2 पण चालेल. कुठून मिळत, हा तुमचा DFA कम्प्लीट ड्रॉ करून झाला. त्यासाठी असेल ऑर असेल आणि एंडिंग विथ. ह्याच्या आधी आपण काय बघितलं, सबस्ट्रिंग असेल आणि ऑर असेल. सबस्ट्रिंगचं सोपं आहे कारण की कुठे गेलं तरी चालतं, पण एंडिंग विथला तुम्हाला सक्सेस नंतर पण बॅक ट्रॅकिंग करावी लागतं, त्यामुळे प्रॉब्लेम दिसताना मोठा होतो.
तर मशीनची डेफिनेशन लिहायची. ट्रान्झिशन टेबल कसा ड्रॉ करणार? Q0, Q1, Q2, Q3, Q4. इनपुट सिम्बॉल 0, 1, 2. Q0, 0 वरून कुठे चाललाय? Q1, 1, Q3, हा Q0. थांबा जरा, Q1 कुठे चाललाय? Q1, Q2 पुढे 1, Q3, Q0. Q2 वरून Q0 नाही, Q2, Q0 आणि 1, Q3. Q3 वरून 1, Q1 नाही, 0, Q1 आणि Q3 वरून 1, Q3 ला आणि 2, Q4. इथे 1 पाहिजे, म्हणजे मी तिथे प्रोसेस बरोबर केली. इथे लिहिताना 1 पाहिजे. सक्सेस स्टेट इथे देताना किती देणार? सक्सेस स्टेट 2. सक्सेस स्टेट इथे किती हायलाइट करणार? 2. आणि मशीनचे डेफिनेशन लिहिताना पण Q0, Q1, Q2, Q3, Q4. इनपुट सिम्बॉल 0, 1, 2 आणि स्टार्टिंग स्टेट Q0 आणि फायनल स्टेट इथे किती लिहायच्यात? Q2, Q4. हे इथे वेगळं लिहिलं बघा आपण. आतापर्यंत एकच आपली फायनल स्टेट होती. काय बरोबर झालंय का? काही चुकलं इथे लिहिताना? बरोबर लिहिलंय सगळं? इथे मी प्रोसेस बरोबर केलं होतं, पण इथे 1 लिहिलं होतं. समजला? नेक्स्ट सेशनला आपण अजून प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम्स घेऊया. आता इथे थांबूयात.